महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रायगड जिल्ह्यात मोठे राजकीय भूकंप। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रीय खेम्यात शिवसेनेचा विजय झाला। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का। शाहिद जंजीरकर हे म्हसळा नगरपंचायतीचे अध्यक्ष झाले। महाराष्ट्र राज्यात महायुतीमध्ये जिथे सर्व काही ठीक आहे, चित्र दिसत आहे, म्हणून दुसरेही आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायत पदाच्या निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना पुढे आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला। शिवसेनेचे शाहिद जिंजरकर 9 मते मिळाल्यानंतर ते अध्यक्ष झाले आहेत, तर एनसीपीचे उमेदवार 6 मतांनी समाधानी राहणार। या निवडणुकीची खास गोष्ट ही आहे की एकमेकांशी लढणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर विरोधक मानले जातात, ते पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत। नवीन राजकीय समानता आणि त्याचे परिणाम महिला बालविकास मंत्री आदिती ठाकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे। शिवसेना केवळ निवडणुका जिंकून थांबली नाही, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला थेट आव्हानही दिले आहे। शिवसेनेने राष्ट्रपती कार्यालयातून खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यालयातील फोटोही हटवले आहेत। या कृतीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगढ़। सबसे पहले मैं अल्लाह का शुक्र अदा करूंगा कि आज वोटिंग हुई, उसमें हमारे को 9 वोट मिले और राष्ट्रवादी को 6 वोट मिले। अल्हम्दुलिल्लाह हमारे नगर अध्यक्ष साहब शाहिद जंजीरकर नगर अध्यक्ष बने। मैं आपको बताता हूँ कि दिवंगत नेते अजीत पवार के जाने के बाद महाराष्ट्र में सभी धर्मों को साथ लेके चलने वाला एक ही नेता है, वो माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वह उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है। और मैं सभी रायगढ़ और महाराष्ट्र के सभी धर्मों से और खासकर मुस्लिम समाज से मैं गुजारिश करूंगा कि सबने शिंदे साहब को जुड़ो और अपने जो भी मसले हैं मसाइल है वो सब शिंदे साहब हल करके देंगे आपको। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।